आज मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाला होता त्या बॉम्बस्फोटातून एकूण 12 लोकांना आज त्यांनी निर्दोष मुक्तता दिली आहे। वास्तविक पाहता सबळ पुरावे कोणताही पुरावा तपास एजन्सीकडे नसल्याने या लोकांची मुक्तता झालेली आहे। गेल्या 19 वर्षापासून जे लोक तुरुंगात होते त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आज न्याय मिळाला असं या ठिकाणी मला वाटतं। कारण गेल्या अनेक वर्षापासून या लोक जे 12 लोक आहे ते प्रयत्न करत होते। त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सुनावणीबाबत त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या लोकांना आज कोर्टाने पूर्णपणे निर्दोष मुक्तता केलेला आहे। यापूर्वी सत्र न्यायालयाने 5 लोकांना जन्मठेप तर 7 लोकांना मृत्यूदंडाची अशी शिक्षा दिलेली होती। तेही त्यांनी सर्व पूर्णपणे फेटाळून त्यांना या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। आपण पाहिलेलं असेल की यापूर्वी अनेक बॉम्बस्फोटामध्ये मग ते मालेगावचा असेल, समझोता एक्सप्रेसचा असेल, दर्गा अजमेर शरीफचा असेल, हैदराबाद मक्का मस्जिद इथला असेल, या सर्व बॉम्बस्फोटामध्ये निरपराध मुस्लिमांना अटक करून त्यांना खोट्या केसेसमध्ये अटक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। अनेक लोक यामध्ये निर्दोष सुटल्याचे यामधून आपल्याला सर्वांना दिसून येते। मग ते पुण्यामध्ये झालेला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट असू द्या, हिमायत बेग त्यालाही बॉम्बस्फोटातून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे। फक्त त्याच्यावर फेक ID वगैरे तो केस त्याच्यावर दाखल आहे, पण अशा अनेक खटल्यातून मुस्लिमांची मुक्तता झालेली दिसून आलेली आहे। वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आम्ही आमची संघटना असे बोलत आहे की सन 2002 पासून भारतात झालेल्या सर्व बॉम्बस्फोटाचा नव्याने तपास होणे खूप गरजेचं आहे। कारण तपास एजन्सीने वास्तविक पाहता खोट्या गुन्हेगाराला त्यांनी अटक केलेली आहे, निरपराधांना अटक केलेली आहे आणि जे खरे आरोपी आहे त्यांना कुठेतरी त्यांची अटक झालेली नाही। ते आरोपी आज रोजीपर्यंत ते असेच फिरत आहे। तर हे जे मुंबईमध्ये जे ट्रेनमध्ये जे ब्लास्ट झाला होता त्यामध्ये 188 लोकांचा मृत्यू झाला, 800 पेक्षा जास्त लोक त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत। वास्तविक पाहता जरी या 12 लोकांना न्याय मिळाला असेल तर ते 800 लोक जे गंभीररित्या जखमी झालेले आहेत, जे 188 लोक मृत्यू पावलेले आहेत, या लोकांनाही न्याय मिळणं खूप गरजेचं आहे। म्हणून तपास एजन्सीचं जे काम होतं त्या चुकीच्या पद्धतीत होता, यावरून ते सिद्ध होतो। पुन्हा आम्ही अशी विनंती करतो की अनेक बॉम्बस्फोटाचा तपास चुकीच्या पद्धतीने झालेला आहे, म्हणून सन 2002 पासून भारतात झालेला सर्व बॉम्बस्फोटाचा नव्याने तपास होणं खूप गरजेचं आहे। तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल ते सर्वांना मान्य असतील, पण निरपराध मुस्लिमांना अटक करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणे मला वाटतं हे एक चुकीची पद्धत आहे। हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी या ठिकाणी मी विनंती करतो। मी अंजुम इनामदार, अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच।